नमस्कार मित्रांनो, नवरी मी हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता एजेच्या केबिनमध्ये विचार करत असतो आणि कॉफी घेत असतो आणि म्हणत असतो, ही लीला केव्हाची गेली बाहेर, काय करत असेल ना कुणास ठाऊक, विश्वरूपला विचारायला हवं. तो विश्वरूपला आता फोन लावत असतो आणि तेवढ्यात मागून लीला येते आणि एजे तिच्याकडे बघायला जाणार तेवढ्यात लीलाचा धक्का लागतो आणि एजेंच्या हातातला कॉफीचा मग खाली पडतो आणि फुटतो आणि एजेंचा हात सुद्धा थोडा भाजलेला असतो. लीला आता त्यांचा हात आपल्या हातात घेते, त्याला फुंकर घालते आणि आपल्या साडीच्या पदराने पुसत असते आणि सगळं करत असताना ना तेवढा तिथे विश्वरूप येतो आणि तो म्हणतो, व्हॉट इज सीन. त्यावर एजे आणि लीला म्हणतात, विश्वरूप काय झालं. आता एजे म्हणतात, विश्वरूप तेवढा टिश्यू घे बरं. लीला म्हणते, नाही नाही मीच घेते आणि टिश्यू नेते ती त्यांचा हात पुसून देत असते. आता विश्वरूप म्हणतो, काय झालं एजे सर, हा मग कस काय फुटला. एजे म्हणतात, त्यात नवीन काय आहे, लीला असणार तिथे, काहीतरी नुकसान होणारच ना. लीला म्हणते, एजे. त्यावर विश्वरूप म्हणतो, हो एजे तसं नाहीये, आज ना लीला मॅडमांनी खूप फायदा केला आपल्या कंपनीचा. तर मग एजे म्हणतो, किती रुपयांचा तिने फायदा केलेला आहे. त्यावर विश्वरूप म्हणतो, एकूण 2,872 रुपयांचा. एजे म्हणतात, हो का, आणि आता तिने 3,000 रुपयांचा कप फोडला आहे, म्हणजेच एकूण 128 रुपयांचं नुकसान केलं आहे तुमच्या लीला मॅडमांनी. लीला म्हणते, एजे 3,000 रुपयांचा मग होता हा, बापरे, म्हणजे इथे बॉसच उधळपट्टी करतोय, मग स्टाफला काय शिस्त लावणार आहे मी, नुसते नावालाच परफेक्शनिस्ट आहे हे. एजे म्हणतात, लीला काय बोललीस तू. लीला म्हणते, नाही तर काय, हा मग तुम्ही एवढा महागाचा कसं काय घेऊ शकता. एजे, काचेचाच आहे ना तो, पडून फुटणारच आहे, आणि जर 3,000 रुपयांचा मग घेतला त्यातही तेवढीच कॉफी टेस्ट लागणार आहे ना, जेवढी 300 रुपयाच्या मगमध्ये लागणार आहे. त्यावर एजे म्हणतो की, लीला प्रश्न फक्त पैशांचा नसतो अगं, लुक, क्वालिटी, स्टाईल याचा सुद्धा असतो ना, त्याचाही विचार करायला हवा आपण. त्यावर लीला म्हणते, हो काय जे, पण माणसाकडे व्यवहार ज्ञान असेल ना तर कमी पैशात सुद्धा आपण लुक, क्वालिटी आणि लाईफस्टाईल ही मेंटेन करू शकतो. आता लीला आणि एजे यांचा असा वाद चालू असतो. विश्वरूप त्यांना पॉईंट्स देत असतो आणि तो म्हणत असतो की, मी पॉईंट्स देतोय कारण तुम्ही भांडतायत ना, मग कोणीतरी जिंकलं पाहिजे. लीला म्हणते, बरोबर आहे तुझं, दे तू पॉईंट्स. त्यावर एजे म्हणतो की, मला तुमच्या भांडणात नाही पडायचंय, मला खूप कामं आहेत. लीला म्हणते, मला सुद्धा ना खूप काम आहेत, चल रे विश्वरूप जाता, आणि ती विश्वरूपला घेऊन निघून जाते. इकडे विराज आणि प्रमोद यांची मीटिंग चालू असते आणि ती मीटिंग खूप पॉझिटिव्ह, खूप छान गेलेली असते. विराज आणि प्रमोद म्हणतात की, जागा किती पॉझिटिव्ह आहे ना दादा, म्हणजे बघ ना, आपण बाबांच्या बिझनेसमधून बाहेर पडलो पण त्यांच्याच रेस्टॉरंटमधला हा रूम आपण बुक केला मीटिंगसाठी. खरंच ही जागा खरंच खूप लकी आपल्यासाठी, इथे खूप पॉझिटिव्ह वाटतं. आणि त्यांचं असं बोलणं चालू असतं. तेवढ्यात विराज म्हणतो की, आपण ना आपल्या बाबांचे जे अकाउंटंट आहे ना मिस्टर बोरकर, त्यांच्याकडनं सल्ला घेऊया, ते नेहमीच आपल्याला चांगला सल्ला देतात कारण त्यांचं नॉलेज खूप चांगलं आहे. आता प्रमोद म्हणतो, पण विराज बाबांनाही चालेल का असं आपण अनऑफिशियली त्यांच्याकडनं सल्ला घेतलेला, कारण त्यांच्या बिझनेसमधनं आपण बाहेर पडलेलो आहे. त्यावर विराज म्हणतो, चाल तरी एवढं, बाबा काही नाही बोलणार, उलट त्यांना आनंदच होईल. ते आता बोरकरला आपल्या रूममध्ये बोलवून घेतात आणि त्याला सगळं काही सांगत असतात आणि त्यांच्या सल्ला घेत असतात. तेवढं तिथे लीला आणि विश्वरूप दोघंही येतात आणि लीलाला बघून विराज प्रमोद म्हणतात, तू इथे कसे काय. लीला म्हणते की, हो मी आजपासून ना ऑफिस जॉईन केलंय. विश्वरूप सुद्धा त्यांना सांगत असतो. तेवढ्यात लीलाला फोन येतो रेवतीचा आणि ती फोन घेण्यासाठी इकडे बाजूला आलेली असते. त्याआधी विराज आणि प्रमोदनी बोरकर सोबत लीलाची ओळख करून दिलेली असते आणि लीला सुद्धा म्हटलेली असते की, हो तुम्ही बाहेर उभं होतात ना मगाशी किशोर दादांसोबत, मी पाहिलंय तुम्हाला. आता लीलाची त्यांच्याशी ओळख झालेली असते की हे आपल्या कंपनीचे अकाउंटंट आहेत बोरकर साहेब. ते आता रेवतीचा फोन उचलते आणि तिच्यासोबत बोलायला लागते. रेवती म्हणते, ताई बाबांनी काल आणलेला चॉकलेट सिरप कुठे आहे गो. त्यावर लीला तिला सांगत असते की, मांडणीवर ठेवलेला आहे बघ, पण तू असं अचानक का विचारतेस, तुला आराम करायला सांगितलंय माहिती ना, काही काम करायचं नाहीये. त्यावरती म्हणते की, हो हो मी एक छोटीशी रेसिपी आहे ती ट्राय करणार आहे, नंतर मग आराम करते. आणि ती म्हणते की, काळजी करू नकोस, यश सुद्धा आहे इथे माझ्या मदतीला. लीला म्हणते, अच्छा यश आलाय का, फोन स्पीकरला टाक बघू. ती आता फोन स्पीकरला टाकते. यश सुद्धा तिथे येतो आणि लीला सोबत बोलायला लागतो आणि तो म्हणतो, लीला वहिनी मी आहे इथे रेवती सोबत. लीला म्हणते, हो का, तू तिथे रेवतीला भेटायला गेलास का. आता यश म्हणतो, हो तिला भेटण्यासाठी चालू आहे मी. लीला म्हणते, हे बघ माझ्या बहिणीला ना काहीच काम करू द्यायचं नाही, लक्षात ठेव. त्यावर यश म्हणतो, हो मी काही काम करू देणार नाही तुझ्या बहिणीला, पण तुझी बहीण ना तुझ्यासारखीच आहे, खूप हट्टी, अजिबात ऐकत नाही ती. त्यावर लीला म्हणते, हो का, पण तू तिची काळजी घे, ओके. आणि आता विश्वरूप लीलाला आवाज देत असतो की, लीला वहिनी चला पटकन, कामाला उशीर होतोय. लीला सुद्धा आता फोन ठेवते आणि निघून जाते. इकडे यश आणि रेवती यांचं बोलणं चालू असतं. यश म्हणतो, रेवती मला तुझी खूप काळजी वाटत होती ग, म्हणून इकडे निघून आलो तुला भेटण्यासाठी. रेव म्हणते, यश चल मला आता थोडी मदत कर. आणि नवीन रेसिपीसाठी यश तिला मदत करत असतो, तिला काहीही काम करू देत नसतो. आता रेवती म्हणत असते, यश मला ना माझा
बेकरीचा बिझनेस खूप पुढे न्यायचा आहे रे, खूप ग्रो करायचं त्याच्यामध्ये. यामधल्या काही काळात ना मी कामच विसरून गेले होते, त्यामुळे त्याच्यावर खूप त्याचा परिणाम झालेला आहे. ब्रेक घेतल्यामुळे ना असं पटकन काम होत नाहीये. मला खूप मोठं करायचा माझा बिझनेस आणि खूप पुढे जायचंय. त्यावर यश म्हणतो, तुझं आणि लीला वहिनीचं काय चालू आहे? एकदम तुम्ही झपाट्याने कामाला सुरुवात केली आहे, म्हणजे नक्की झालं तरी काय? त्यावर रेवती म्हणते, यश बघ ना, म्हणजे दुर्गा मॅडमांनी बहुतेक आपल्या प्रेमाला याच्यामुळेच नकार दिला आहे, कारण तुमची आणि आमची परिस्थिती मॅच होत नाही. आम्ही असे खानदानी श्रीमंत नाही आहोत, पण यात माझी काही चूक आहे. पण मला त्यांना दाखवून द्यायचं आहे की मी पण कमी नाहीये. मला ना खूप मोठ्या मोठ्या ऑर्डर्स घ्यायच्या आहे. आता रेस्टॉरंट, कॅफेज जे मोठे मोठे आहे ना, तिथे सुद्धा मला अप्रोच करायचं आणि तिथल्या सुद्धा ऑर्डर्स घ्यायच्या. म्हणजे किमान तुझी आणि माझी कमाई तरी मॅच व्हायला हवी ना. मला सुद्धा त्यांना दाखवून द्यायचं आहे की मी पण कोणीतरी आहे आणि मीही काहीतरी करू शकते. निदान आपली आर्थिक परिस्थिती तरी मॅच व्हायला हवी. आणि दुर्गा मॅडमांनी नाईलाजाने मला होकार द्यायला नकोय, त्यांनी मनापासून मला स्वीकारायला हवं असंच मला वाटतं. यश म्हणतो, तू काळजी करू नको, मी समजवेन ताईला. त्यावर रेवती म्हणते की तू समजावशील रे, मला खात्री आहे त्याची. पण त्यांनी असं नाईलाजाने होकार द्यायला नकोय. मला माहिती त्या का नाही म्हणताय मला, कारण आम्ही तुमच्यासारखे श्रीमंत नाही आहोत. आपली लाईफस्टाईल मॅच होत नाही. पण मला त्यांना प्रूव्ह करायचं आहे की मी किमान यशच्या बरोबरीने काम करू शकते. त्यावर यश म्हणतो, तू नक्की प्रूव्ह करशील, माझी ना खात्री आहे, तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे माझा, असं त्यांचं बोलणं चालू असतं. इकडे आता अकाउंटंट बोरकरने किशोरला फोन केलेला असतो आणि त्याला तो म्हणत असतो की साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 500 पॅकेट परत मी लोड केले आहेत, पण मला भीती वाटते. त्यावर किशोर म्हणतो, तू काही काळजी करू नको रे, मी आहे ना, आणि जास्त विचार करू नको, आता माल घेऊन जायचंय तुम्हाला. बोरकर आता फोन ठेवतो आणि इकडे आता माल अजूनही भरण्यात येत असतो. तेवढ्यात लीला तिथे येते आणि विश्वरूपला म्हणते, दादा, हा टेम्पो सकाळचा भरला जातोय ना, एवढी मोठी ऑर्डर आहे आणि आपल्याला माहिती नाही. त्यावर विश्वरूप म्हणतो की हो ना, एजे सर सुद्धा कधी बोलले नाही, डिलिव्हरीमध्ये मी लक्ष काही घालत नाही फारसं. लीला म्हणते, चल आपण जाऊन बघूया. तिथे आता काही माणसं असतात, ती गाडीमध्ये माल लोड करत असतात. लीला त्यांना विचारते की कसले पॅकेट्स आहे आणि एवढी मोठी डिलिव्हरी कसली आहे. त्यावर तो माणूस म्हणतो की आपल्या एजे सरांच्या ऑफिसमधून ना आश्रमासाठी फूड डोनेशन जातं आणि त्याचीच ही पॅकेट्स आहे. त्यावर लीला म्हणते, एकूण किती पॅकेट्स आहे सांगता का जरा मला? त्यावर तो माणूस म्हणतो, असतील 1000-1200. लीला म्हणते, 1000 की 1200, नेमकं काहीतरी सांगा ना, तुम्हीच पॅकेट्स भरलेत ना? त्यावर तो माणूस म्हणतो, हो मॅडम, पण ना मला आता लक्षात येत नाहीये. त्यावर लीला म्हणते, तुमच्याकडे रिसिट असेल ना, त्याच्यावर लिहिलेलं असेल, द्या माझ्याकडे रिसिट. त्यावर तो माणूस म्हणतो, नाही, महिन्याच्या अखेरीस रिसिट तयार होते, अशी रोजच्या रोज नाही होत. आणि लीला म्हणत असते, तुमच्या मागे ती फाईल आहे ना हातामध्ये, ती द्या बघू, त्याच्यामध्ये असेल. तो माणूस आता फाईल देतो. लीला बघते तर त्याच्यामध्ये दुसराच काहीतरी डेटा असतो. ती म्हणते, हे काय, याच्यामध्ये रिसिट नाहीये, याच्यामध्ये तर प्रेझेंट शीट्स आहे. त्यावर तो माणूस म्हणतो, मी तुम्हाला तेच सांगतो मॅडम, माझ्याकडे डिटेल्स नाहीयेत. त्यावर लीला म्हणजे ठीक आहे. तो माणूस आता खूप घाबरलेला असतो. लीला सगळी चौकशी करत असते. विश्वरूप म्हणतो, ह्या आपल्या मॅडम आहेत, एजे सरांच्या वाईफ, आणि त्यांना सगळे काही डिटेल्स द्यायचे आहेत तुम्हाला. त्यावर तो माणूस म्हणतो, सर माझ्याकडे डिटेल्स नाहीच आहेत पण. आणि तो निघून जातो. घाईघाईमध्ये तो गाडी बंद करतो आणि टेम्पो सुद्धा तिथून काढण्यात येतो. लीलाला आता डाऊट आलेला असतो. ती मिस्टर बोरकरांना गाडीमध्ये बघते. विश्वरूपला विचारते की विश्वादादा, आपले अकाउंटंट सर सुद्धा डिलिव्हरीसाठी जातात का सोबत? विश्वरूप म्हणतो, नाही. लीला म्हणते, म्हणजे नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. ती पटकन जाते, धावतच आपली पर्स घेते, त्यामध्ये गाडीची चावी शोधते, पण त्यात काय तिची चावी नसते, कारण तिने स्कूटर आणलेलीच नसते. आता एजे म्हणतो, लीला तुझं काय चालू आहे? ऑफिस आवर्समध्ये असं बाहेर नाही जात आहेत. त्यावर लीला म्हणते, ऑफिसच्या कामासाठीच मी चालले, आणि ती घाईघाईने निघून जाते. ती विश्वरूपला म्हणते, विश्वादादा, तुझ्या स्कूटरची चावी दे मला आत्ताच जायचंय. एजे आता विश्वरूपला फोन करतो आणि म्हणतो, लीला कुठे गेली आहे? विश्वरूप म्हणतो, मला नाही माहिती, माझ्या स्कूटरची चावी ते आत्ता घेऊन गेलेल्या आहेत. एजे म्हणतो, तिला हेल्मेट दिलं का? विश्वरूप म्हणतो, नाही, मी लगेच आलो हेल्मेट देऊन. तो जातो आणि लीलाकडे हेल्मेट देतो. इकडे एजंटनी आपल्या ड्रायव्हरला फोन केलेला असतो आणि त्याला सांगितलेलं असतं की लीला आत्ता बाहेर पडली आहे, तिला फॉलो कर, ती सेफ आहे की नाही याची काळजी घे आणि मला डिटेल्स सांग, सगळे काही अपडेट करत जा मला. त्यावर तो आता ड्रायव्हर सुद्धा लीलाच्या मागे गेलेला असतो. लीला आता त्या टेम्पोला फॉलो करत असते आणि तिच्या मागे एजंटच्या ड्रायव्हरची सुद्धा गाडी असते. टेम्पोतला माणूस आता म्हणतो की साहेब, त्या मॅडमना आपल्याला फॉलो करताय. आणि अकाउंटंट बघतो तर ती लीला असते. तो म्हणतो, हे आता आपल्या एजे सरांच्या मिसेस आहे लीला मॅडम, ते आपल्याला फॉलो करताय. त्यांना दोघांनाही खूप भीती वाटायला लागते. आता बोरकर म्हणतो की गाडी पळव लवकरात लवकर, आणि तो ड्रायव्हर सुद्धा आता जोरात स्पीड वाढवतो आणि गाडी पुढे पळवत असतो. लीला म्हणत असते की माझ्यापासून पळ काढताय का? पण माझ्यापासून तुम्हाला कोणी वाचवणार नाही, तुम्हाला सोडणारच नाही मी आज. इकडे एजे त्याच्या ड्रायव्हरला फोन करून सारखा विचारतो असतो की काय अपडेट आहे. तेव्हा ड्रायव्हर सुद्धा सांगत असतो की लीला मॅडम टेम्पोला फॉलो करताय आणि मी त्यांच्या मागे आहे, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला अपडेट देईल. लीला आता गाडीला कट मारते आणि दुसऱ्या बाजूने पुढे जायला लागते आणि टेम्पोच्या पुढे जाऊनच ती उभी राहिलेली असते.
ड्रायव्हरला वाटतं की लीला आता आपला पाठलाग करत नाहीये. बोरकर आणि ड्रायव्हर खुश होतात. पण नेमकं आता लीला पुढे येऊन उभी असते आणि टेम्पोच्या पुढेच तिची स्कूटर तिने लावलेली असते. त्या दोघांना आता खूप भीती वाटायला लागते आणि लीला आता आपल्याला जाब विचारणार, आपली चौकशी करणार आणि एजंटकडे आपलं भांडं फुटणार हे तर नक्कीच असतं. इकडे आता एजंटने परत ड्रायव्हरला फोन केलेला असतो आणि ड्रायव्हर म्हणतो की लीला मॅडमांनी गाडीला कट मारला. त्यावर आता एजे खूपच चिडलेला सुद्धा असतो आणि त्याला काळजी सुद्धा वाटत असते. तर मग बघूया आता लीला खरं काय काम करते हे ऐकल्यानंतर एजेंटना तिची बाजू कळते का, हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.